नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सध्या कॅन्सर, एड्स आणि अशा अनेक दुर्धर आजारांपेक्षाही भारताला सतावणारा खूप मोठा आजार म्हणजे संधिवात आणि सांध्यांचे होणारे इतर आजार। संधिवाताचा आणि सांध्यांच्या इतर आजारांचं प्रमाण भारतात सध्या खूपच वाढत चाललेलं आहे। भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 15% लोक हे कुठल्या ना कुठल्या सांध्याच्या आजाराने किंवा संधिवाताने ग्रासलेले आहेत। प्रेक्षक हो, आपल्या शरीरात एकूण 200हून जास्त सांधे असतात। प्रत्येक सांध्यामध्ये काय प्रॉब्लेम आला, कुठल्या सांध्याला सूज आली, ह्या सांध्यावरती कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायला पाहिजे, प्रत्येक सांध्याचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, महत्त्व आहे, शरीरात त्याचं एक कार्य आहे आणि प्रत्येक सांधा हा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे। आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सांध्यांचे कुठले कुठले विकार होतात आणि त्याच्यावरती वैद्यकीय शास्त्रात नवनवीन तंत्रज्ञानाने कुठली कुठली ट्रीटमेंट केली जाते ह्याविषयी माहिती घेणार आहोत। त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर उमेश जाधव। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर उमेश जाधव यांनी MBBS केलेला आहे आणि डिप्लोमा इन ऑर्थोपेडिक्स केलेला आहे। त्याचप्रमाणे डॉक्टरांना स्पेन आणि USA इथून आर्थ्रोस्कोपिक आणि स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये फेलोशिप मिळालेली आहे। लोकमान्य हॉस्पिटल निगडी इथे डॉक्टर गेले 14 वर्ष आर्थ्रोस्कोपिक सर्जन म्हणून काम पाहत आहेत। 5000हून जास्त आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज डॉक्टरांनी केलेल्या आहेत। यामध्ये सर्व सांध्यांचा समावेश आहे, नी, शोल्डर, अँकल आणि एल्बो। प्रेक्षक हो, सर्व आर्थ्रोस्कोपिक ट्रेनिंगसाठी डॉक्टर सर्टिफाईड लेक्चरर आहेत। भारतातल्या अनेक डॉक्टरांना ते ट्रेनिंग देऊ शकतात। मला खात्री आहे की तुम्हाला आजच्या विषयाबद्दल अनेक शंका असतील, अनेक प्रश्न असतील। तुम्ही हे प्रश्न आम्हाला आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती फोन करून विचारू शकता। आमचा क्रमांक आहे 2490-8050 2498-8050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। नेहमीसारखीच मी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती करणार आहे, तुम्ही जेव्हा आम्हाला फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्ही सेटचा आवाज हा कृपया कमी ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचेल। आपला आजचा जो विषय आहे सांध्यांचे विकार आणि त्याच्यावरती आधुनिक अशी वैद्यकीय उपचार पद्धती, ह्या विषयाला धरून प्रश्न विचारा, म्हणजे ह्याच विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती आपल्याला डॉक्टरांकडून घेता येईल। तिसरी आणि महत्त्वाची सूचना म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता तुम्हाला देणार आहोत, तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी एक कागद आणि पेन तुमच्याकडे तयार ठेवा। त्याचप्रमाणे हल्ली मोबाईलमध्ये कॅमेरा सगळ्यांकडे असतो, तेव्हा आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने जर आपल्या टीव्हीचा आपण फोटो काढला तर आपोआपच आपल्या फोटो गॅलरीमध्ये हा नंबर सेव्ह होईल आणि नंतर सावकाश तो तुम्हाला लिहून घेता येईल। चला तर मग प्रेक्षक हो, सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सांध्यांचे विकार आणि त्याच्यावरती आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने उपचार पद्धती। डॉक्टर, सुरुवातीला मी म्हणलंच की भारतामध्ये सध्या सांध्यांच्या विकाराचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, परंतु प्रेक्षकांना हे सांगणंही गरजेचं आहे की कुठल्या कुठल्या सांध्यांच्या विकारांबद्दल आज आपण आपल्या कार्यक्रमात नक्की बोलणार आहोत आणि इतकी जास्त गरज का आहे सांध्यांच्या विकारांबद्दल बोलायची, म्हणजे एड्स किंवा कॅन्सरपेक्षा सुद्धा जास्त प्रमाण ह्या रोगाचं आहे। आपण म्हटल्याप्रमाणे सांध्यांच्या विकाराचं प्रमाण खरंच खूप जास्त वाढलेलं आहे। त्याची प्रामुख्याने एक 2-3 कारणं आहेत। एक महत्त्वाचं कारण म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि पळापळीच्या जीवनामध्ये होणारे ॲक्सिडेंट्स, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स असतील, व्हेइक्युलर ॲक्सिडेंट्स आहेत। त्याचप्रमाणे सध्या आपल्या सगळ्यांच्याच याच्यामध्ये स्पोर्ट्स किंवा खेळाबद्दल जी जागरूकता आली आहे, त्याच्यामुळे खेळांमध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग घेऊ लागलेत आणि त्या सहभागामुळे खेळाची संबंधित असणाऱ्या इंजुरीज किंवा दुखापती लोकांना होऊ लागल्यात। तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त लोक आजकाल 70-80 वर्षापेक्षाही जास्त जगू लागलेली आहेत। त्यामुळे म्हातारपणामुळे आणि वारंवार त्या सांध्याची उपयोग केल्यामुळे किंवा त्याच्यावरती ताण आल्यामुळे जे प्रॉब्लेम्स येतात, जसा की आर्थरायटिस हा त्याच्यातला एक मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रमाणात सांध्यांच्या जे विकारांचं प्रमाण आहे ते
ते वाढलेलं आहे. संधिवात किंवा सांध्यांचे प्रॉब्लेम मेनली आता आपण जसं मी सांगितलं तुम्हाला आर्थरायटिस म्हणजे एकतर तो संधिवात रक्तातला संधिवात असू शकतो किंवा वयोमानानुसार झालेला संधिवात असू शकतो, ज्याला डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीज, खेळामुळे होणाऱ्या दुखापती किंवा रस्त्यामध्ये होणारे ऍक्सिडेंट्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये होणारे ऍक्सिडेंट्स आहेत त्याच्यामध्ये. या दोन्ही बद्दल आपण बोलणार आहोत. मला वाटतं स्पोर्ट्सचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे Exactly. आणि रोड ऍक्सिडेंट्सचं तर वाढतच चाललेलं आहे दिवसेंदिवस प्रमाण. आपल्याकडे देशामध्ये रोड ऍक्सिडेंट्समध्ये टू व्हीलर ऍक्सिडेंट्स म्हणजे दुचाकीमुळे होणारे जे ऍक्सिडेंट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुडघ्याच्या दुखापती आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. कारण की पाय नॉर्मली आपण वाहनाच्या बाहेरच्या याच्यामध्ये लिगामेंट्सच्या इंजुरीज किंवा आतल्या कार्टिलेजच्या इंजुरीज आहेत या सगळ्या जास्त प्रमाणात आपल्याला दिसून होण्याची येतात. शक्यता असते. सर, आपण ज्या वेळेला सांध्यांच्या विकारांवरचे प्रोग्राम बघितले जातात किंवा बरेचदा माहिती मिळते त्यावेळेला इंटरनेटवरती सुद्धा पहिल्यांदा पॉपअप होणारा जॉईंट हा गुडघा आहे. त्याच्यामुळे बाकीचे कधी कधी मला असं वाटतं की सांधे दुर्लक्षित थोडेसे त्याचे प्रॉब्लेम्स होतात. तर एकंदरीत आपण पहिले कॉमन जॉईंट्स कुठले आहेत हे सांगूयात आणि आज आपण फक्त गुडघा नाही तर इतर सांध्यांबद्दल सुद्धा बोलणार आहोत. थोडंसं सांध्यांबद्दल ऐकूयात. हा, संधिवात जसं मी आता म्हटलं आपल्याला त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. गुडघ्याचा सांधा सगळ्यात जास्त दुखापत होतात आणि गुडघ्याचा सांधा हा वेट बेअरिंग जॉईंट आहे म्हणजे ज्याच्यावरती आपण वजन घेऊन चालतो. आपल्याकडे म्हणजे भारतीय देशांमध्ये किंवा एशियन पॉप्युलेशनमध्ये आपण गुडघ्याच्या सांध्याचा खूप जास्त प्रमाणात वापर करतो. जसं की मांडी घालून बसणं आहे किंवा दोन पायांवरती बसणं आहे. ते थोडंसं आपल्या जाती किंवा ह्याच्याशी संबंधित असतं. आपण प्रार्थना करायला बसतो किंवा पूजा करायला बसतो. युरोपियन लोकांमध्ये जास्त प्रमाणात गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स संधिवातामुळे होणारे आपल्याला आढळत नाहीत कारण की त्यांच्यामध्ये ह्या प्रकारे सांध्यांवरती ते जास्त ताण जास्त ताण दिला जात नाही. मग गुडघ्याच्या पाठोपाठ बाकी सगळे जॉईंट्स आहेत ज्याला आपण घोट्याचा सांधा किंवा अँकल जॉईंट म्हणतो, हिप जॉईंट आहे, त्याचंही आर्थरायटिस किंवा याचं प्रमाण आजकाल वाढलंय. वरच्या हाताच्या भागामध्ये बघायचं म्हटलं तर शोल्डर जॉईंटचे प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढलेले आहेत कारण की स्पोर्ट्स आहे, ओव्हरहेड स्पोर्ट्स आहे किंवा इंजुरीज आहेत आणि वयोमानानुसार येणारे खांद्यांचे प्रॉब्लेम जसं की डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस होतो हेही शोल्डरमध्ये व्हायला लागले आता. त्याचप्रमाणे कोपराचा सांधा किंवा मनगटाच्या सांध्यामध्ये आणि हाताच्या बारीक छोटेसे जे सांधे असतात त्याच्यामध्ये संधिवातामुळे होणारे आजार या सगळ्या गोष्टी आहेत. तर सुरुवातीला आपण प्रत्येक सांध्यामध्ये आपल्याला संधिवातामुळे त्रास होऊ शकतो. सर, जरी गुडघ्याबद्दल खूप बोललं गेलेलं असलं त्याच्याबद्दल बोललं जातं कारण त्याच्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो. तर आपण प्रेक्षकांना पहिल्यांदा गुडघ्याची अॅनाटॉमी समजावून सांगा की रचना साधारण काय असते. गुडघ्याची रचना समजण्यासाठी मी आपल्याला एक या व्हिडिओचं प्रेझेंटेशन आपल्या स्क्रीनवरती दिसेलच. पण साधारणतः गुडघ्याचा सांधा जो आहे तो सर्वात मोठा वेट बेअरिंग जॉईंट ज्याच्यावरती वजन घेतलं जातं हे आहे. खूप मोठे स्ट्रॉंग मसल्स गुडघ्याच्या समोरच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला आपल्याला असतात ज्याला हॅमस्ट्रिंगचे मसल्स किंवा क्वाड्रिसेप्सचे मसल्स म्हणतात. गुडघ्याचा सांधा हा बिजागरीचा किंवा हिंज प्रकारच्या जॉईंटमध्ये मोडला जातो. त्यामुळे त्याच्यावरती ज्याला आपण गोलाकार फिरण्याची किंवा कटिंग किंवा पिवटिंगची जी ॲक्शन येते जी आपल्याला खेळताना होऊ शकते किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समध्ये होऊ शकते. त्यामुळे लिगामेंट्समध्ये येणारे प्रॉब्लेम प्रामुख्याने तिकडे आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. हे यंग एजमधला प्रॉब्लेम झाला. ओल्ड एजमध्ये थोडंसं त्याच्यातलं जे कार्टिलेज किंवा खुर्ची आहे ही झिजल्यामुळे ताण आल्यामुळे ती खुर्ची खराब होते आणि त्याच्यामध्ये आत आर्थरायटिस होतो ज्याला आपण संधिवात म्हणतो, वयोमानानुसार येणारा संधिवात. ह्या दोन गोष्टी डेफिनेटली जास्त प्रमाणात आहेत. लिगामेंट्स जर ज्या आपण हे रचना किंवा हे बघितलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 लिगामेंट्स आहेत गुडघ्याच्या अवतीभवती. 2 लिगामेंट्स वरचं मांडीचं हाड आणि नडगीचं हाड यांना जोडणारी आहेत जी नडगीच्या हाडाची पुढे मागे होणारी हालचाल थांबवतात आणि आपल्याला नॉर्मल मुवमेंट द्यायला काम करतात. कुठल्याही प्रकारची ट्विस्टिंग इंजुरी झाली, पाय फिरला गेला तर ही लिगामेंट आपली डॅमेज होण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते. तसंच शॉक ॲब्सॉर्बिंग करणाऱ्या चकत्या असतात ज्याला मेनिस्कस असं आपण म्हणतो, ज्याच्यामुळे सांध्यामध्ये आपण जेव्हा सांधा फिरला जातो किंवा त्याच्यावरती उडी मारताना जो शॉक असतो तो बऱ्यापैकी प्रमाणात ॲब्सॉर्ब केला जातो आणि कार्टिलेजला इंजुरी किंवा खुर्चीला होणारी इंजुरी त्यामुळं थोडीशी वाचवली जाते किंवा डिले केली जाते. तर नॉर्मली जर समराईज करायचं म्हटलं सगळं तर मेनली लिगामेंट्स,
खुर्ची म्हणजे कार्टिलेज आणि मेनिस्कस म्हणजे शॉक ॲब्सॉर्बिंग करणारी चकती. या 2-3 प्रकारच्या इंजुरीज वरती आपण जास्तीत जास्त प्रमाणात आज चर्चा करूयात. सर, तुम्ही मेनिस्कस जे म्हणलात की चकती ही जी आहे, तर मला थोडंसं आश्चर्य म्हणजे क्युरिओसिटी अशी आहे की ह्याला टेअर कसा जातो, म्हणजे ह्याला ती ब्रेक होते किंवा ती फाटते, त्याचं नक्की त्याच्यामुळे कशा प्रकारची इंजुरी होते? बरोबर. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, मेनिस्कस जी आहे ती शरीरामध्ये शॉक ॲब्सॉर्बिंग करणारं काम करते. ती अर्धगोलाकार चकतीसारखा भाग आहे, कार्टिलेजचाच एक प्रकार आहे तो. त्याला रक्तपुरवठा थोडा कमी असतो, त्याच्यामुळे त्याची इंजुरी झाल्यानंतर बऱ्यापैकी प्रमाणात हिलिंग होण्याची किंवा ती परत रिपेअर होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. जेव्हा आपण पायावरती वजन घेऊन चालत असतो किंवा पळत असतो आणि सडनली आपल्याला दिशा बदलावी लागते, डायरेक्शन बदलावी लागते, त्यामुळे होणारा जो ती चकतीमध्ये घासल्यासारखी आतमध्ये होते. वरचं हाड आणि खालच्या हाडामध्ये ती दाबून किंवा घासल्यामुळे त्याचा टेअर होऊ शकतं किंवा फाटली जाऊ शकते. ओके. सो त्याचा लेअर निघतो आणि त्याला बेसिकली त्याच्यामध्ये ती फाटली गेल्यानंतर युजली दोन्ही गुडघ्या म्हणजे मांडीचं हाड आणि नडगेचं हाड याच्यामध्ये अडकल्यासारखा होतं, ज्याला आपण लॉकिंग असं म्हणतो. लॉकिंग होतं आणि ऑफकोर्स अनइव्हन सरफेस अनइव्हन झाल्यामुळे त्याच्यामध्ये चालताना किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटीज करताना त्याच्यामध्ये दुखणं आणि वेदना येतात. लॉकिंग होऊ शकतं, गुडघ्यामधून आवाज येऊ शकतात, कटकट असा आवाज येतो ते अडकल्यामुळे आणि परत निघाल्यामुळे. आणि मांडी घालून बसणं किंवा 2 पायावरती बसणं ह्या पारामध्ये जेव्हा आपण गुडघ्याची हालचाल पूर्णपणे करतो त्याच्यामध्ये ते अडकल्या जातात आणि त्यावेळेला तीव्र वेदना होतात तिथे. ओके. सर, आपण जसं सुरुवातीला म्हटलं होतं की ह्याच्यावरती वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये उपचार तर आहेत, परंतु आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मेनली फोकस करणार आहोत की नवीन उपचार ह्या सगळ्यांवरती कुठले आलेले आहेत. तर आपण सुरुवातीला जे गुडघ्याच्या जॉईंटचे प्रॉब्लेम सांगितले आणि मेनिस्कस टिअरचा आता जो प्रॉब्लेम सांगितला, त्याच्यावरती ॲडव्हान्स ट्रीटमेंट काय पद्धतीची केली जाते? ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे आर्थ्रोस्कोपी किंवा दुर्बीणद्वारे सांध्याची केली जाणारी तपासणी आणि त्याचे उपचार, याला आर्थ्रोस्कोपी असं म्हणतात. आर्थ्रोस्कोपीमध्ये नॉर्मली आपण एक छोटासा साधारणतः सेंटीमीटरपेक्षा कमी असा छेद घेऊन आतमध्ये दुर्बीण किंवा टेलिस्कोप घालतो. त्यालाच कॅमेरा पाठीमागे अटॅच केलेला असतो आणि त्यामुळे आपल्या जसं टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण पिक्चर्स पाहतो तसं स्क्रीनवरती पिक्चर्स पाहू शकतो. आणि त्यामुळे आपण सांध्याची पूर्णपणे तपासणी करू शकतो आणि तपासणी झाल्यानंतर जी काय उपचार पद्धती, जी काय उपचाराची आवश्यकता आहे तो उपचार सुद्धा आपण त्याच वेळेला करू शकतो. जसं की आता मेनिस्कल टिअर बद्दल मी आपल्याला सांगितलं, तर आपण या व्हिडिओमध्ये आता बघूया की मेनिस्कल टिअर म्हणजे ही जी चकती दिसते आपल्याला वरचं हाड आणि खालचं हाड याच्यामध्ये ती फाटलेली आहे. माझं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या साहाय्याने दिसतंय. याच्यावरती जे अत्याधुनिक उपचार आहेत त्याला कोऑबुलेशन, आर्थ्रोस्कोपिक कोऑबुलेशन थेरपी किंवा लेझर थेरपी असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही मेनिस्कसचा पार्ट किंवा चकतीचा पार्ट आपल्याला काढायची गरज लागत नाही. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲबलेशन असं त्याला म्हटलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी देऊन तिथे थोडासा जो पार्ट जो फाटलेला आहे त्याला आपण स्मूथ करतो, जेणेकरून त्याच्याद्वारे जाणारं वजन जे आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. लॉकिंग त्याच्यामध्ये होत नाही आणि पर्यायानं वेदना सुद्धा अजिबात राहत नाहीत. तर कोऑबुलेशन किंवा लेझर थेरपी ही डेफिनेटली एक अत्याधुनिक पद्धती आहे ज्याच्या साहाय्याने आपण त्याचा उपचार करतो. प्रेक्षक, मला वाटतं अशी ट्रीटमेंट बघायला मिळणं हे सुद्धा आपलं भाग्य आहे. सर, आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलेला आहे, आपण पहिला प्रश्न घेऊयात. आपल्याला गजानन यांचा औरंगाबाद इथून फोन आलाय. नमस्कार गजाननजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझ्या हातामध्ये त्रास होतोय कसा, तर त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांना त्यासाठी फोन केला मी की त्यासाठी काय उपचार करायचा. हातात एक्झॅक्टली कुठे त्रास होतोय आपल्याला? हॅलो मॅडम. हातात एक्झॅक्टली कुठे त्रास होतोय गजाननजी? इथं खांद्यावरती मॅडम. बर, डॉक्टर आपल्याला आणखी काही विचारायचं? आपल्याला खांद्याला काही इजा झाली होती, इंजुरी झाली होती किंवा काय? मला वाटतं फोन आपला कट झालेला आहे. फक्त खांद्याला त्रास होतोय एवढंच आपल्याला कळलंय. तर डिपेंड करतं की त्यांना इंजुरी काय झाली, त्यांचं वय किती आहे आणि त्यानुसार आपण त्याच्यावरती निदान करू शकतो. यंग एजमध्ये खांद्याच्या, जसं आपण कार्यक्रमामध्ये पुढच्या भागामध्ये बघणार आहोत, खांदा परत परत निखळणं किंवा रिकरंट डिस्लोकेशन होऊ शकतं. वय त्यांचं जास्त असेल तर रोटेटर कफ नावाचे मसल्स त्यांचे फाटले असण्याची शक्यता आहे. ओके.
ते कुठल्या प्रमाणात एक्सटेंट, त्याची इंजुरीची एक्सटेंट किती आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावरती उपचारासाठी फिजिओथेरपीची आवश्यकता आहे, एक्झरसाइजेसची आवश्यकता आहे का दुर्बिणीद्वारे ऑपरेशनची आवश्यकता आहे, आपण त्यांना सांगू शकतो. बरोबर. आणखी थोडी माहिती आपल्याला मिळायला हवी होती त्याच्याबद्दल. Exactly. डॉक्टर, मगाशी तुम्ही आम्हाला लेगमेंट बद्दल सांगत होता, तर Exactly. जेव्हा आपण मेनिस्कल टेअर बद्दल बोललो तेव्हा मला असं वाटलं की लेगमेंट इंजुरी सुद्धा होऊ शकते का, जी तुम्ही स्पोर्ट्समध्ये होते असं म्हणलं होतं, किंवा बरेचदा पेपरमध्ये सुद्धा आपण वाचतो की बऱ्याच स्पोर्ट्समॅनना ही इंजुरी होते, तर ह्याबद्दल थोडी माहिती सांगाल का? लिगामेंट इंजुरी स्पोर्ट्समध्ये डेफिनेटली फार कॉमनली बघितली जाणारी गोष्ट आहे. पण आपल्याकडे स्पोर्ट्स बरोबरच दुचाकीवरचे जे अपघात आहेत किंवा टू व्हीलर ॲक्सिडेंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी हे दिसतं. नॉर्मली लिगामेंटचं काम असतं की आपल्या सांध्याची स्थिरता किंवा स्टॅबिलिटी मेंटेन करणं, बट ॲट द सेम टाईम ते सांध्याची जी आपली नॉर्मल हालचाल आहे ते करणं अलाव करतात. जेव्हा लिगामेंटला इंजुरी होते, युजली जसं आपण मगाशी आपल्याला म्हटलं पाय ट्विस्ट होतो, किंवा नॉर्मली आपण क्रिकेट खेळतोय, समजा क्रिकेट खेळताना बॉलिंग करताना पायावरती वजन आहे आणि सडनली जर पाय फिरला तरीसुद्धा लिगामेंटला इंजुरी होऊ शकतो. फुटबॉलमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात लिगामेंटची इंजुरी होते, त्याला अँटेरियर क्रुसिएट लिगामेंट टेअर किंवा ACL टेअर असं कॉमनली म्हटलं जातं. नॉर्मली हे ACL टेअर बद्दल माहिती घेण्यापूर्वी आधी आपण एक फोन घेऊयात. आपल्याला Okay. लांबून फोन आलाय. Yeah. शशिकांत यांचा अहमदनगर इथून फोन आलाय. नमस्कार शशिकांत जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. आपला Hello. प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, आपला प्रश्न विचारा. हा पोचताय मॅडम. शशिकांत जी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांसाठीचा. साहेब, ते हाता पायांची जी सांधे आहे ना, ते सांध्या लातून पिना टोचल्यावानी होतंय. बर. कुठल्या आणि सांध्यानं जे- हात? हं. हाड आहे ना, म्हणजे ज्या शिरा पण आहे ना, ते शिरा पण दुखत आहे. बर बर. ओके. धन्यवाद शशिकांतजी. आज आपण डॉक्टर उमेश जाधव यांच्याशी सांध्यांचे विकार आणि त्याच्यावरती आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपचार ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. प्रेक्षक हो, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच तुम्हाला आपल्या आजच्या विषयाव्यतिरिक्त आणखीन एका वेगळ्या विषयाबद्दल टिप द्यायचा प्रयत्न करत असतो. आजची टिप ही आपली अतिशय सांध्यांच्या आरोग्याशी निगडीत अशीच आहे. आजची टिप व्यायामाबद्दल असणार आहे. आपल्याला झेपेल, आपल्या शरीराला झेपेल एवढाच व्यायाम आपण करावा. व्यायाम करताना कायम आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय हे ऐकावं आणि आपल्या लिमिटच्या बाहेर जाऊन व्यायाम केला तर शरीराला फायदा होण्यापेक्षा त्याचं नुकसान होऊ शकतं. डॉक्टर, पुन्हा आपल्या विषयाकडे येताना शशिकांत यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, त्यांना आपण थोडक्यात काय सांगू शकतो? त्यांना पायाच्या सांध्यामध्ये म्हणजे समजा असं असेल गुडघ्यामध्ये दुखतंय, टोचल्यासारखं होत आहे, तर एक दोन गोष्टी आहेत. त्यांचं वय किती आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. उतार वयामध्ये 40 किंवा 50 नंतर थोडंसं कार्टिलेज किंवा खुर्ची जी झिजायला लागल्यानंतर ज्या प्रकारे दुखणं येतं तशा प्रकारचं साधारणतः त्यांची कंप्लेंट किंवा त्यांचे हे दिसत आहे मला. त्यांच्या गुडघ्याचा एक्सरे करून आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या स्टेजमध्ये आर्थरायटिस आहे का नाही आणि असल्यास तो कुठल्या स्टेजमध्ये आहे हे बघणं आवश्यक आहे. अर्ली आर्थरायटिस असेल तर त्यांना काही पथ्य पाळणं आवश्यक आहे, जसं की जमिनीवरती खाली बसणं किंवा दोन पायावर बसणं, जिना चढणं उतरणं, या दोन गोष्टी थोड्याशा टाळता येईल तिथं टाळायला पाहिजेत किंवा कमीत कमी करायला पाहिजेत. गुडघ्याचे काही एक्झरसाइजेस, व्यायाम आपल्याला करणं आवश्यक आहे, जेणेकरून गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायूंना बळकटी येते आणि गुडघ्यावरती होणारा ताण आहे तो कमी पडतो, जेणेकरून आणि आपल्याला खूप जास्त दुखणं असेल तर औषधोपचारसुद्धा करणं आवश्यक आहे. बरोबर. डॉक्टर शशिकांतजी यांचा फोन येण्यापूर्वी आपण ACL टेअर ह्याच्याबद्दल चर्चा करत होतो. तर मला वाटतं आपल्याकडे स्लाइड सुद्धा आहेत, तर आपण प्रेक्षक स्लाइड्स मधनं आणि आपण आता समजून घेणार आहोत की ACL टेअर बद्दल आपल्याला आणखी काय माहिती मिळू शकते ते. मी आपल्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे ACL हे बऱ्यापैकी इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचं असं लिगामेंट आहे, ज्याच्या सहाय्याने आपल्याला गुडघ्याची स्थिरता किंवा स्टॅबिलिटी मिळते. मांडीचं हाड आणि नडगीचं हाड यांना जोडणारं हे लिगामेंट आहे. हे लिगामेंट तुटल्यानंतर गुडघ्यामध्ये इन्स्टॅबिलिटी किंवा पाय फिरला जातो किंवा ज्याला बकलिंग म्हटलं जातं, पायाची सडनली असं गिववे असं सेन्सेशन येतं की पाय नाहीच आहे आपल्याला किंवा काय. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा पाय फिरतो किंवा गिववे सेन्सेशन येतं तेव्हा गुडघ्याच्या आतले जे नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत, जसं आपण म्हटलं शॉक अब्सॉर्बिंग करणारी चकती आहे ज्याला मेनिस्कस म्हणतो आपण, किंवा कार्टिलेज किंवा खुर्ची आहे, त्यांना इजा होते. आणि ही जी कार्टिलेज किंवा खुर्चीला जी होणारी इजा आहे ती बऱ्यापैकी परमनंट असते.
त्यामुळं लिगामेंटची जी इंजुरी आहे ती लिगामेंटची इंजुरी यंग एजमध्ये डेफिनेटली दुर्बीणीद्वारे त्याच्यावरती शस्त्रक्रिया करून आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. नॉर्मली आपण ट्रीटमेंट करताना गुडघ्याच्या सांध्याच्या पाठीमागचा एक स्नायू, हॅमस्ट्रिंगचा एक स्नायू लिगामेंट म्हणून आपण गुडघ्यामध्ये वापरतो. ही शस्त्रक्रिया अतिशय कॉमनली केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. जस्ट इन्फॉर्मेशनसाठी जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर अमेरिकेमध्ये वर्षाला साधारणतः 10 मिलियन म्हणजे 10 दशलक्ष ACL रिकन्स्ट्रक्शनच्या आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज होतात आणि आपल्याकडे त्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त वाढलेलं आहे. कन्सिस्टंटली चांगले रिझल्ट्स या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला मिळतात. एक्सरसाइज करणं डेफिनेटली आवश्यक असतं या शस्त्रक्रियेनंतर, ज्याच्यामुळे स्नायूंमध्ये बळकटी येते आणि आपल्याला पूर्वी आपण जे काही काम करत होता किंवा पूर्वी जे काही खेळ करत होता या सगळ्यांमध्ये आपल्याला पूर्वीसारखी स्ट्रेंथ किंवा ताकद येते. म्हणजे नॉर्मली ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स म्हणतो, म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती खेळला जाणारा स्पोर्ट्स आहे. म्हणजे देर आर ॲटलिस्ट खूप सारे खेळाडू आहेत ज्यांचे लिगामेंटची सर्जरी झाल्यानंतर सुद्धा ते परत मैदानात जाऊन पूर्वी इतक्याच कल्पकतेने त्यांचा पूर्वी इतक्याच स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटीने खेळू शकतात. त्यामुळे ACL टेअर हे डेफिनेटली आजकालच्या जगामध्ये आर्थ्रोस्कोपिक सर्जरीनंतर डेफिनेटली ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला पूर्ववत सगळ्या काही हालचाली करता येऊ शकतात, स्पोर्ट्स करता येऊ शकतात. काही लोकांचा असा गैरसमज असतो की गुडघ्याचं ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला गुडघा परत वाकवता येणार नाही किंवा तो परत नॉर्मली वापरता येणार नाही. पण आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की जर इंटरनॅशनल लेवलवरचा एखादा खेळाडू ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर खेळू शकत असेल तर आपण डेफिनेटली आपली रोजची कामं किंवा रोजचं जे काही तुमचं डिमांड आहे ते डेफिनेटली पूर्ण करू शकता ही सर्जरी केल्यानंतर. बरोबर. सर, आपल्याला कार्यक्रमात आणखीन एक फोन आलाय, तुमच्या परवानगीने घेते. चंदाजी यांचा अकोला इथून फोन आलाय. नमस्कार चंदाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार चंदाजी. हो मॅडम, माझा एक पाय कमरेपासून पूर्ण दुखत राहते. हा, माझा कमरेपासून पूर्ण दुखत आहे. तर मी टेलर काम करते, तर त्याच्यासाठी काय उपचार करायचा? ओके. आपलं वय काय आहे? वय माझं 46-47 वय आहे. वय 46-47 आहे माझं वय. धन्यवाद चंदाजी. सर, आपण काय सांगू शकतो? पूर्ण पाय त्यांचा दुखत असेल तर कदाचित पाठीच्या मणक्यामधून तर दुखण्याचा उगम नाही आहे ना हे बघणं आवश्यक आहे. स्पॉन्डिलोसिस आहे, जसं वयामानानुसार जी मणक्यामध्ये झीज होते ते नाही आहे ना बघणं आवश्यक आहे. किंवा गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे का नाही. आपण असं समजून चाललो की त्यांच्या पाठीमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांना पाठीचे काही एक्सरसाइजेस करणं आवश्यक आहे. तात्पुरत्या औषधोपचाराने दुखणं कमी झाल्यानंतर आपण एक्सरसाइजेस किंवा त्याच्यासाठी व्यायाम सुरू करू शकतात. तसंच त्यांनी सांगितलं की टेलरिंग काम करतात तर जास्तीत म्हणजे जेव्हा आपण खुर्चीवरती एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. तर साधारणतः दर अर्ध्या तासानं किंवा पाऊण तासानंतर उठून 1-2 मिनटं किंवा 5 मिनटं जागेवरती थोड्या अंतरावरती फिरून येऊन जर परत बसलं तर त्याच्यामुळे पाठीवरती किंवा गुडघ्यावरती येणारा ताणही बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. बरोबर. डॉक्टर, आपण ACL टेअर बद्दल बोलत होतो, तर त्याच्याबद्दल आणखी थोडी माहिती आपण प्रेक्षकांना सांगूयात. मला वाटतं स्लाइड सुद्धा आहे आपल्याकडे आणखीन एक प्रेक्षकांना दाखवण्यासाठी. आणखीन एक ACL टेअरवरची स्लाइड बघणार आहोत आपण. नॉर्मल ACL जे आहे ते अशा प्रकारे दिसतं. आपल्या डाव्या बाजूच्या चित्रामध्ये दिसतंय, जे की वरचं हाड आणि खालचं हाड यांना जोडलं जातं. तुटल्यानंतर ते हाड जे लिगामेंट इथं दिसत नाही आणि ऑपरेशन केल्यानंतरची ही परिस्थिती आहे जे आपण अगदी पूर्वीच्या लिगामेंटसारखं ते पूर्वत होतं. त्याला एक्सरसाइज केल्यानंतर मसल्समधली किंवा स्नायूंमधली ताकद वाढवल्यानंतर पूर्वीप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी हे करू शकतो आपण. डॉक्टर, सुरुवातीला आपण संधिवाताबद्दल सुद्धा बोललो होतो की संधिवाताचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे आणि मला वाटतं बऱ्याच प्रेक्षकांना अशी क्युरिओसिटी आहे की आपल्या या वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये आधुनिक उपचार पद्धतीने संधिवात कसा बरा केला जाऊ शकतो. तुम्ही सुरुवातीला मला संधिवाताचे 2 प्रकार सांगितले की एक जो उतरत्या वयात होतो तो एक, आणि दुसरा जो तुमच्या कमी वयात असताना सुद्धा तुम्हाला संधिवात होऊ शकतो तो अर्ली अर्थरायटिस मला वाटतं त्याला आपण म्हणू शकतो. सो अर्ली अर्थरायटिस बद्दल थोडंसं आणि त्याच्यावरती काय उपचार पद्धती आहे? अर्ली अर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो तो साधारणतः आपल्याला हल्लीच्या ह्याच्यामध्ये जास्त दिसून येतो आहे, कारण की सिडेंटरी लाईफस्टाईल, एक्सरसाइजचा हे अभाव
आणि डाएट आणि ह्याच्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष, त्याच्यामुळं वाढलेलं वजन, याच्यामुळं गुडघ्यावरती किंवा सांध्यावरती जास्त ताण येतो. आणि आर्थरायटिस होतो म्हणजे नक्की काय होतं? आर्थरायटिस होतं म्हणजे जी खुर्ची आहे किंवा कार्टिलेज आहे ते हळूहळू झिजायला लागतं, घासून घासून झिजायला लागतं. आर्थरायटिसचे जे खुर्ची झिजण्याचे साधारणतः ज्या स्टेजेस आहेत ते 4 स्टेजेस आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये फक्त कार्टिलेजला सूज आल्यासारखं किंवा हे होतं, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल काही चेंज होत नाही. दुसऱ्या स्टेजमध्ये कार्टिलेज थोडंसं जे गुळगुळीत आहे ते खडबडीत व्हायला लागतं. तिसऱ्या स्टेजमध्ये कार्टिलेजचा याचा एखादा तुकडा निघतो, पोपडा निघतो. जसं रस्त्यावरती खड्डा पडतो, डांबराचा एखादा भाग निघून जातो, तसंच बाकीचं सगळं स्मूथ असतं, पण जिथे मॅक्सिमम वजन जात आहे त्या ठिकाणचा एखादा तुकडा निघून येतो. आणि चौथ्या प्रकारचा आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये कार्टिलेज पूर्णपणे निकामी झालेलं असतं, खालचं हाड पूर्णपणे ओपन असतं आणि हाडं एकमेकांवरती, वरचं हाड आणि खालचं हाड एकमेकांवरती घासायला लागतं. अर्ली आर्थरायटिस म्हणजे युजली आपण स्टेज 1 किंवा स्टेज 2 मधला जो आर्थरायटिस आहे त्याला अर्ली आर्थरायटिस असं म्हणतो. स्टेज 1च्या आर्थरायटिसमध्ये एक्झरसाइजेस थोडंसं मॉडिफिकेशन करणं, जसं मगाशी मी म्हटलं 2 पायांवरती बसणं किंवा मांडी घालून बसणं हे टाळणे आणि गुडघ्यांच्या स्नायूंची बळकटी येण्यासाठी जे व्यायाम केले जातात ते करणं. स्टेज 2चा आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये थोडंसं कार्टिलेज खडबडीत होतं, तिथं आपल्याला दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, जर समजा फिजिओथेरपी किंवा एक्झरसाइजेस आणि मेडिसिन्स याच्याने जर आपल्याला फरक नाही पडला तर आपण तिकडे दुर्बिणीद्वारे कोऑब्युलेशन सर्जरी किंवा लेझर सर्जरी करू शकतो, ज्याला आर्थ्रोस्कोपिक कोऑब्युलेशन असं म्हटलं जातं. सर मला वाटतं आपण व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्याला आणखीन एका प्रेक्षकांचा फोन आलाय, तो घेऊयात फक्त. राहुल यांचा हिंगोली इथून फोन आलाय. नमस्कार राहुलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार राहुलजी. नमस्कार मॅडम, माझ्या आईचं वय आहे 65 वर्ष. हा, हॅलो. हा, आपला आवाज आमच्यापर्यंत माझ्या आईला उठण्या बसण्यामध्ये त्रास होतो गुडघ्यामध्ये आणि त्याच्यामधून आवाज येतो. बर, धन्यवाद राहुलजी. सर आपण काय सांगू शकतो? राहुल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आईचं वय 65 वर्ष आहे, तर त्यांना साधारणतः आपल्याला वयोमानानुसार होणारा संधिवात किंवा आर्थरायटिस व्हायला लागण्याची चिन्ह दिसत आहेत. नॉर्मली सुरुवातीला ज्या आपण स्टेनियस ॲक्टिव्हिटीज करतो, जसं उठणं बसणं, मांडी घालून बसणं किंवा जिना चढणं उतरणं, याच्यामध्ये आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपल्याला आपला संधिवात आत्ता जसं मी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्या स्टेजमध्ये आहे हे बघणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी कदाचित आपल्याला डॉक्टर एक्सरे करण्याचा सल्ला देऊ शकतात. एक्सरेमध्ये आपल्याला कार्टिलेजची किती प्रमाणात झीज झाली हे कळू शकतं. जर अर्ली प्रमाणातली किंवा स्टेज 1 स्टेज 2 मधली झीज असेल तर साधारणतः आपण त्यांना एक्झरसाइजेस, मेडिसिन्स आणि फिजिओथेरपी, त्यानंतर व्यायाम अशाने आपलं दुखणं कमी होऊ शकतं. त्याच्यापेक्षाही जर जास्त स्टेजमध्ये असेल तर आपल्याला दुर्बिणीद्वारे कोऑब्युलेशनचे जे किंवा लेझर सर्जरी ज्याला आपण म्हणतो, ही ट्रीटमेंट पद्धतीसुद्धा आपल्याला काम करू शकते. आणि जर गुडघ्याची आपल्या खूपच जास्त प्रमाणात झीज झाली असेल तर त्याला आपल्याला दुर्दैवाने दुसरा काही उपचार उपलब्ध राहत नाही, त्याला आपल्याला टोटल जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करणं आवश्यक आहे. मला वाटतं सर राहुलजींच्या प्रश्नाशी निगडीतच आपला पुढचा व्हिडिओ आहे. कोऑब्युलेशन पद्धत जी आता डॉक्टरांनी सांगितली त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. मला वाटतं आपण अर्ली आर्थरायटिसची ट्रीटमेंट सांगत आहोत. अर्ली आर्थरायटिस म्हणजे आता आपण जे स्क्रीनवरती बघतायत हे जे कार्टिलेज किंवा खुर्ची आहे, जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिसतंय ते कोऑब्युलेशनचं इन्स्ट्रुमेंट आहे. आजूबाजूचं जे कार्टिलेज आहे बाजूचं ते स्मूथ किंवा गुळगुळीत आहे, पण जिथे खडबडीत झालंय त्याला आपण इथं कोऑब्युलेशन किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या सहाय्याने त्याला स्मूथ करायचा प्रयत्न करतो. हे स्मूथ झाल्यानंतर जे वरचं हाड आणि खालचं हाड याच्यामध्ये घर्षणामुळे जे आपल्याला दुखणं येतं किंवा लॉकिंग येतं हे सेन्सेशन जातं. आणि हे जे ऑपरेशन आहे हे साधारणतः डे केअर सर्जरी म्हणून केलं जातं. आपण सकाळी येऊन संध्याकाळी हे ऑपरेशन झाल्यानंतर घरीसुद्धा जाऊ शकतो चालत. त्याला फारसं काही, त्यानंतर फक्त एक्झरसाइजेस करणे हा एक डेफिनेटली हे गोष्ट आहे, पण बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची त्याच्यासाठी गरज लागत नाही. ओके. सर तुम्ही जेव्हा अर्ली आर्थरायटिस बद्दल सांगितलं तेव्हा सुरुवातीला आम्हाला लेट आर्थरायटिस बद्दल सुद्धा सांगितलं होतं, तर ह्याच अनुषंगाने आपण लेट आर्थरायटिस बद्दल पण थोडीशी माहिती घेऊया. लेट आर्थरायटिसमध्ये जसं आपल्याला सांगितलं कार्टिलेज पूर्णपणे खराब झालेलं असतं. म्हणजे ह्या आपण जर स्लाइडकडे बघितलं तर हे जे गुडघ्याचं आपल्याला जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये कार्टिलेज नावाचा कुठलाही प्रकार, डाव्या बाजूचं जे खालचं चित्र आहे त्याच्यामध्ये गुडघ्याचा कुठलाही भाग व्यवस्थित दिसत नाहीये. कार्टिलेज पूर्णपणे खराब झालंय. पायाला पूर्णपणे बेंड किंवा बाक आलाय. वरच्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की हा किती प्रमाणात बाक आलेला आहे. याला आपल्याला टोटल जॉईंट रिप्लेसमेंट किंवा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया
ची डेफिनेटली गरज असू शकते. तर हे आपण जे चित्र बघतो एक्सरेचं, जे गुडघा बदलल्यानंतरचं आहे आणि हे त्याच महिलेचं चित्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे गुडघ्याला जे बाक आले होते ते पूर्णपणे बरे होऊन पाय सरळ जसा नॉर्मल असायला पाहिजे तसा दिसतोय. तर लेट आर्थरायटिसमध्ये डेफिनेटली जॉईंट रिप्लेसमेंटच्या सर्जरीने आपल्याला पूर्णपणे वेदनारहित आयुष्य जगता येऊ शकतं. सर, आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे. मुकेश यांचा वाशिम इथून फोन आलाय. नमस्कार मुकेश जी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मुकेश हा जी. सर, माझा कंबरदुखीचा प्रॉब्लेम आहे सर. हा, कंबरदुखीचा प्रॉब्लेम आहे आणि जवळपास 5 ते 6 वर्षापासून चालू आहे सर. बर. आपण काय काम करता मुकेश जी? आणि माझं दुकान आहे, दुकानावर बसून राहतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण डॉक्टर उमेश जाधव यांच्याशी सांध्यांचे विकार आणि त्याच्यावरती आधुनिक उपचार ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. आपण पहिल्या ब्रेकनंतर व्यायामाबद्दल एक टिप घेतली होती. व्यायामाबरोबरच अत्यंत चांगला, योग्य आणि संतुलित असा आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला जर न्यूट्रिशनमधलं किंवा डाएटमधलं फारसं काही माहिती नसेल तर इंटरनेटवरनं चुकीची माहिती वाचून ते फॉलो करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर डाएट घ्यावं आणि ते फॉलो करावं, तरच व्यायामाला अनुरूप असा तुमचा हा आहार ठरू शकतो. डॉक्टर, आपल्याला ब्रेकपूर्वी मुकेशजी यांनी प्रश्न विचारला होता, तर त्याचं उत्तर आपण त्यांना सांगूया. मुकेशजींना कंबरदुखीचा त्रास आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुकानावरती बसण्याचं त्यांचं काम आहे, त्याच्यामुळे कदाचित ते ओव्हरवेट आहेत की नाही हे बघणंही आवश्यक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना कमरेचे काही एक्सरसाइजेस आणि व्यायाम करणं आवश्यक आहे. जर पायामध्ये त्यांच्या मुंग्या येत आहेत किंवा पायामध्ये दुखणं येत असेल तर कमरेतील नसेवरती कुठे दाब आहे की नाही याच्यासाठी एक्सरे किंवा MRIची तपासणी करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना पुढे ट्रीटमेंट आपण करू शकतो. बरोबर बरोबर. डॉक्टर, आपण गुडघ्याच्या सांध्यांबद्दल, संधिवाताबद्दल आता बोललो. पुढच्या आपल्या सांध्याकडे जाताना खांद्याचा सांधा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं स्पोर्ट्समध्ये बऱ्याच वेळेला खांद्याच्या सांध्यांची इंजुरी होऊ शकते. तर थोडंसं त्याच्या विकारांबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण खांद्याची रचना थोडीशी जाणून घेऊयात. येस. शोल्डरचा जॉईंट किंवा खांद्याचा जॉईंटला आपण असं एक युनिक जॉईंट आहे असं म्हटलं जातं. बॉल आणि सॉकेट प्रकारचा हा सांधा आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही कोणामध्ये साधारणतः 360 डिग्रीच्या अंशामध्ये आपण खांदा फिरवू शकतो. म्हणजे शरीरातल्या कुठल्याही दुसऱ्या सांध्यापेक्षा आपल्याला सगळ्यात जास्त मूवमेंट किंवा हालचाल खांद्याच्या सांध्यामध्ये मिळते. खांद्याचा सांधा म्हणजे फक्त बॉल आणि सॉकेट असं नसून त्याच्या बाजूला साधारणतः 3 ते 4 सांधे आहेत. जसं आपलं कॉलर बोन आहे जे खांद्याच्या सांध्याला मिळलं जातं, स्कॅप्युला किंवा आतल्या खांद्याच्या फऱ्याचं जे हाड आहे ते आहे आणि दंडाचं हाड आहे आणि त्याचबरोबर रिब केज किंवा चेस्टचे जे हे आहेत त्याच्याशी मिळला जाणारा सांधा ज्याला स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट असं म्हणतात. एक साधारणतः सांध्याची हालचाल खांद्याची हालचाल जेव्हा होते तेव्हा काही ना काहीतरी हालचाल या चारही ठिकाणी आपल्या होत असते. त्यामुळं त्या सगळ्यांमध्ये साधारणतः इक्विलिब्रियम असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि जसं मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे हा सगळ्यात जास्त हालचाली देणारा सांधा आहे आपल्याला. आणि या हालचाली आपल्याला खांद्याच्या भोवतीचे एक 4 स्नायू आहेत ज्याच्यामुळं मिळतं, ज्याला रोटेटर कफ असं म्हणतात. एकंदरीत 4 स्नायूंचं एक टोपीसारखं आवरण असतं जे खांद्यावरती असतं आणि ज्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या पूर्णपणे 3-4 कोणामधनं ज्या होणाऱ्या हालचाली आहेत त्या आपल्याला हालचाली करता येऊ शकतात. बरोबर. सर, आपल्या चर्चेकडे पुन्हा येताना मला वाटतं आपण रोटेटर कफबद्दल माहिती घेत होतो आणि त्याच्या प्रॉब्लेम्सबद्दल आपण जाणून घेतलं. आता मला वाटतं पुढचा जो प्रॉब्लेम आहे खांद्याच्या सांध्यांच्या त्याच्याबद्दल आपण बोलूयात. मी आत्ता आपल्याला होण्याचं प्रमाण खांद्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. युजली पहिल्यांदा जेव्हा डिस्लोकेशन होतं किंवा खांदा निखळला जातो तो काहीतरी दुखापतीमुळे, इंजुरीमुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे होऊ शकतो. पण एकदा सांधा निखळल्यानंतर तो वारंवार निखळण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते, ज्याला रिकरंट डिस्लोकेशन असं म्हणतात, ज्याच्यामध्ये खांद्याच्या भोवतीचे जे लिगामेंट्स आहेत समोरच्या बाजूचे ते तुटले जातात आणि साधारणतः आपण हात वरती करतो किंवा थ्रो करण्यासाठी, फेकण्यासाठी जी मूवमेंट करतो हाताची त्याच्यामध्ये खांदा निखळला जातो. काही लोकांमध्ये ते इतक्या प्रमाणात जास्त होतं की रात्री झोपेमध्ये जरी आपण हात उशाखाली घ्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा खांदा निखळला जातो. तर रिकरंट डिस्लोकेशन ह्याच्यासाठी किंवा
खांदा जो वारंवार निखळला जातो, याच्यासाठी आपल्याला लिगामेंट रिपेअर करण्यासाठी आर्थ्रोस्कोपिक सर्जरी हा एक अतिशय उत्तम प्रकार आहे. कारण आपण जर त्याची ट्रीटमेंट केली नाही तर खांदा परत परत निखळला जातो आणि निखळल्यामुळे खांद्याच्या वरचं आवरण जे आहे, खुर्ची आहे, कार्टिलेज, ते खराब होऊन खांद्याच्या सांध्यामध्ये, बॉलमध्ये किंवा सॉकेटमध्येही हाडाला खड्डा पडू शकतो आणि जेणेकरून आर्थरायटिस खूप जास्त लवकर होतं. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला ते लिगामेंट रिपेअर करणं हे डेफिनेटली त्याच्यावरचं एक अतिशय चांगलं उत्तर आहे. साधारणतः आपल्याला या स्लाइडमध्ये बघितल्याप्रमाणे आपण खांद्याच्या आतल्या बाजूचे जे सांध्याचे लिगामेंट्स आहेत त्याचा एक व्हिडिओ आपण आपल्याला स्क्रीनवरती बघूयात, ज्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या ऑपरेशनच्यासाठी थोडंसं जी माहिती आहे ती आपल्याला मिळू शकेल. वरचं हाड जे आहे ते खांद्याचा आपला जो बॉल आहे ते आहे, खालच्या बाजूचं जे हाड आहे ते सॉकेटचा पार्ट आहे आणि समोरच्या बाजूला जे आपलं इन्स्ट्रुमेंट दिसतंय ते साधारणतः फाटलेले लिगामेंट्स आपल्याला तिथे दिसतात. ओके, हे लिगामेंट्स आपण फाटलेले जे आहेत ते हाडाला परत रिपेअर करणं किंवा जोडणं हे काम सुचर अँकर नावाच्या छोट्याशा स्क्रू किंवा विरघळणारं असं मटेरियल वापरून बनवलेले जे स्क्रूज आहेत, हे मेटॅलिक स्क्रूज नसतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते स्क्रूज आतमध्ये सांध्यामध्ये परत राहतात किंवा परत काढण्याची काही आवश्यकता असते असं नाही आहे. त्याला बायो ऑब्झर्वेबल सुचर अँकर्स असं म्हटलं जातं, ज्याच्या साहाय्याने हे आपण रिपेअर करतो, जेणेकरून आपल्याला परत ते स्क्रूज काढण्याची किंवा हे करण्याची काहीही गरज लागू शकत नाही. जसं आपण आता व्हिडिओमध्ये बघताय, समोरच्या बाजूचे लिगामेंट्स आहेत जे लूज आहेत किंवा फाटलेले आहेत, त्यांना आपण टाईट करण्यासाठी सुचर अँकर नावाच्या ह्याच्यासाठी आतमध्ये दोरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा विशिष्ट प्रकारचे, ज्याच्या साहाय्याने सॉकेटच्या हाडामध्ये आपण त्याला परत रिपेअर करतो. हे रिपेअर केल्यानंतर आपल्याला एक्सरसाइजेस करून नंतर, कारण एक्सरसाइज हा एक अविभाज्य भाग आहे या ट्रीटमेंटमधला, त्याच्यात काही वाद नाही आहे. हे केल्यानंतर आपल्याला ओव्हरहेड स्पोर्ट्स खेळणं आहे किंवा बाकी नॉर्मली हालचाली आहेत किंवा मॅन्युअल लेबरसुद्धा जे आपण करतो, खांद्यावरती उचलण्याच्या गोष्टी आहेत किंवा जड उचलण्याच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण हे रिपेअर केल्यानंतर डेफिनेटली पूर्वीसारखं करू शकतो. बरोबर. सर, तुम्ही खांद्याच्या अॅनाटॉमीमध्ये, रचनेमध्ये आम्हाला रोटेटर कफ बद्दल सुद्धा मगाशी माहिती दिली. तर या रोटेटर कफच्या निगडीत काय विकार किंवा काय सांध्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्यावरती काय आधुनिक पद्धतीने आपल्याला उपचार करता येतात? रोटेटर कफचे जे स्नायू आहेत ते साधारणतः उतार वयामध्ये झीज झाल्यामुळे फाटले जाऊ शकतात. साधारण जसं आपण म्हटलं, गुडघ्यामध्ये उतार वयामध्ये झीज होते किंवा कमरेमध्ये किंवा मानेच्या मणक्यांमध्ये स्पॉन्डिलोसिस होतं, तसंच हे जे स्नायूंचं कवच आहे खांद्याच्या वरचं, त्याच्यामध्ये सुद्धा वयोमानानुसार डिजनरेशन झाल्यामुळे किंवा वयोमानानुसार ते वीक झाल्यामुळे ते फाटू शकतात. इंजुरी प्रत्येक वेळेला व्हायलाच हवं असं काही नाही आहे. काही लोकांना इंजुरीमुळे होऊ शकतं, पण काही लोकांना इंजुरी न होता सुद्धा आपोआप झिजल्यामुळं किंवा डिजनरेशन झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला रोटेटर कफचा टेअर होऊ शकतो. साधारणतः वयस्कर लोकांमध्ये दिसला जाणारा हा आजार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खांद्याची हालचाल करता येत नाही. जसं आपण खांदा समोरच्या बाजूने वरती उचलतो हात, तो उचलला जात नाही किंवा पाठीमागच्या बाजूला हात जात नाही, पाठीमागच्या खिशामध्ये हात घ्यायचा असेल, केस करण्यासाठी आपल्याला जो हाताची हालचाल करायला लागते ते होऊ शकत नाही. आणि ह्या हालचाली करण्यासाठी किंवा ह्या हालचाली करताना सुद्धा तीव्र वेदना होऊ शकतात आणि हातातली ताकद, जेणेकरून स्ट्रेंथ आहे शोल्डरमधली, ती कमी होते. ह्या आपल्याला जसं या व्हिडिओ स्लाइडमध्ये दिसतंय त्याप्रमाणे वरच्या बाजूला जे स्नायू आहेत ते फाटलेले दिसत आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला आर्थ्रोस्कोपिक रिपेअर ज्याला आपण म्हणतो, रोटेटर कफ रिपेअर, हे करण्याची आपल्याला डेफिनेटली आवश्यकता लागू शकते. हे सुद्धा नॉर्मली गुडघ्याचे जसं दुर्बिणीद्वारे आपण सर्जरी करतो त्याचप्रमाणे आहे. ॲनिमेशनमध्ये जसं आपण बघतोय त्याप्रमाणे जो हा वरचा जो लाल भाग आहे तो रोटेटर कफ किंवा स्नायूंचा भाग आहे आणि खालचा हाड जे दंडाचा हाड आहे, तो दंडाच्या हाडाच्या वरच्या टोकाला हे आपले सगळे स्नायू तिथे अडकवलेले असतात. जेव्हा तो स्नायू फाटले जातात तेव्हा ते दंडाच्या हाडापासून वेगळे होतात. जसं मगाशी आपण ज्याप्रमाणे बघितलं, शोल्डरच्या समोरच्या बाजूचे लिगामेंट आपण रिपेअर करतो, त्याप्रमाणेच ह्यासाठी सुद्धा दंडाच्या हाडामध्ये सुचर अँकर्स किंवा विशिष्ट प्रकारचे दोरे हे करून आपल्याला त्याचं रिपेअर करता येऊ शकतं. रिपेअर केल्यानंतर आपल्या वेदना इमिजिएटली थांबल्या जातात आणि आपण एक्सरसाइज करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठीच्या ज्या हालचाली आपल्याला आवश्यक असतात त्या आपल्याला करताना वेदना न झाल्यामुळे डेफिनेटली आपण
हालचाली व्यवस्थितपणे सुरू करू शकतो. पेन कमी होतं आणि नॉर्मल मुवमेंट सुद्धा डेफिनेटली रिस्टोअर होतात. बरोबर बरोबर. सर, खांद्याचा होणारा आणखीन एक खूप कॉमनली जाणला जाणारा प्रॉब्लेम तो म्हणजे फ्रोझन शोल्डर आहे. मला त्याच्याबद्दल आणखी तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे, पण तत्पूर्वी आपल्याला आणखीन एक फोन आलाय. ताराबाई यांचा पनवेलीतून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा हा नमस्कार. हा नमस्कार. हा हा हे माझे गुडघे आणि पूर्ण सांधे संपूर्ण दुखतात. सांधे बोटाची हे सुद्धा दुखतात. त्याच्यावर काय काय आहे का विलाज? नक्कीच. ताराबाई, आपलं वय काय आहे? 65 वर्ष. ओके, धन्यवाद धन्यवाद. आपण डॉक्टरांकडनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. प्रेक्षक, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण व्यायामाबद्दल थोडा टिप्स घेत आहोत. व्यायाम करताना आहार जेव्हा तुम्ही योग्य घेत असता त्याच वेळेला ध्यान किंवा मेडिटेशन हे करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. ध्यान किंवा मेडिटेशन केलं तर आपण आपल्या शरीराशी जास्त चांगला संवाद साधू शकतो आणि आपल्या शरीरात नक्की काय होतंय ह्याचा जास्त चांगला अंदाज आपल्याला येऊ शकतो. सर, आपल्याला ब्रेकला जाण्यापूर्वी ताराबाई यांनी प्रश्न विचारला होता, तर त्यांना आपण काय सांगू शकतो? ताराबाईंनी विचारलं होतं की त्यांच्या गुडघ्याचे सांधे आणि शरीरातले जवळजवळ सगळेच सांधे दुखतात. मला वाटतं त्यांना संधिवात आहे की नाही हे आपल्याला रक्तातील काही तपासण्या करून बघणं आवश्यक आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा दुसरा संधिवाताचा प्रकार आहे का नाही हे बघायला हवं. आणि त्याच्यासाठी आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर औषधोपचार करणं डेफिनेटली आवश्यक आहे. आणि त्यानंतर दुखणं कमी झाल्यानंतर एक्सरसाइजेस किंवा व्यायाम करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर बरोबर. सर, विश्रांतीपूर्वी आणि फोनपूर्वी आपण फ्रोझन शोल्डर बद्दल बोलत होतो, तर त्याबद्दल प्रेक्षकांना माहिती देऊयात. फ्रोझन शोल्डर बद्दल डेफिनेटली हा फार कॉमनली दिसला जाणारा खांद्याचा प्रॉब्लेम आहे. ज्या लोकांना डायबिटीस असतो किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहेत, चेस्ट किंवा ह्याच्यावरती काही ऑपरेशन झालेलं असेल, ज्या कुठल्या कारणानं खांद्याची हालचाल आपण करू शकत नाही असं असेल तर त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला फ्रोझन शोल्डर दिसतो. पण बऱ्याच लोकांमध्ये काही कारण नसताना सुद्धा फ्रोझन शोल्डर होतो, ज्याला इडिओपॅथिक फ्रोझन शोल्डर असं म्हटलं जातं. जसं शब्द आहे फ्रोझन शोल्डर म्हणजे सांधा थिजला जातो किंवा त्याच्या हालचाली कमी होतात, त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. पण फक्त हालचाली कमी होत नाही तर वेदनासुद्धा खूप जास्त प्रमाणात होतात फ्रोझन शोल्डरमध्ये. स्पेशली रात्री झोपल्यानंतर खूप लोकांची झोपमोड होते आणि ऑब्व्हियसली ह्या आपल्याला स्लाइडमध्ये दिसत आहेत त्याप्रमाणे खांद्याच्या हालचाली खूप कमी प्रमाणात होतात. फ्रोझन शोल्डरचा जो उपचार आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक्सरसाइजेसचं खूप जास्त महत्त्व आहे. मुवमेंट्स करत राहण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये फिजिओथेरपी किंवा काही औषधांमुळे दुखण्यावरती आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक्सरसाइजेस करून खांद्याची हालचाल जी कमी झालेली आहे ती आपल्याला वाढवता येते. जवळजवळ 90 ते 95% लोकांना आपल्याला ह्या प्रकारच्या ट्रीटमेंटनंतर फ्रोझन शोल्डरमधनं डेफिनेटली मुक्तता मिळते. पण उरलेले 5% लोक आहेत त्यांना कदाचित हे सगळं केल्यानंतर सुद्धा काही प्रमाणात वेदना खूप प्रमाणात होत असतात आणि हालचाली वाढत नाहीत. त्यांच्यासाठी आर्थ्रोस्कोपिक ट्रीटमेंट किंवा लेझर थेरपी किंवा कोअबलेशन करून खांद्याच्या वरचं जे आवरण खूप टाईट झालेलं आहे किंवा घट्ट झालेलं आहे त्याला आपण रिलीज करतो, जेणेकरून आपण हालचाली जास्त चांगल्या प्रमाणात करू शकता किंवा मुवमेंट्स त्याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट्स करण्यामध्ये अडथळा जास्त प्रमाणात येत नाही. सर, आपण व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्याला आणखीन एका प्रेक्षकांचा फोन आलाय, त्यांचा फोन घेऊयात. फक्त महादेवजी यांचा पुणे इथून फोन आलाय. नमस्कार महादेवजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्ते. हा नमस्ते मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. काय होतं मॅडम, सकाळी उठलं ना तर गुडघ्याचे जे कटकट वाजतात आणि ते दुखतात 5 वर्षापासून. बर. तेव्हा त्याच्यावरती काय नेमकं करायला पाहिजे? आपलं वय काय आहे महादेवजी? 47 वर्ष मॅडम. 47 वर्ष. हो हो. ओके, धन्यवाद धन्यवाद. सर, आपण महादेवजी, आपल्याला गुडघ्यामध्ये जो त्रास होतोय आणि कटकट आवाज येतोय त्याचे 1-2 कारणं असू शकतात. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मेनिस्कस किंवा शॉक अब्सॉर्बिंग करणारी जी चकती आहे त्याला काही इजा झाली आहे किंवा ती फाटली आहे की नाही हे बघणं आवश्यक आहे. किंवा आपल्याला आर्थरायटिसचा त्रास व्हायला सुरुवात झाली आहे, जसं अर्ली आर्थरायटिस आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गुडघ्याचे एक्सरेज आणि गरज असल्यास MRI स्कॅन करणं आवश्यक आहे,
ज्याच्यातून आपल्याला हे निदान होऊ शकतं की आपला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती आपल्याला उपचार करता येऊ शकतात. बरोबर बरोबर. सर, आम्हाला आणखी भरपूर माहिती तुमच्याकडनं ह्या विषयाबद्दल घ्यायची आहे, परंतु आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमात वेळ झाली आहे आपल्या नेहमीच्या आरोग्य सल्ल्याची. पाहूयात आपला आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो. प्रेक्षक हो, हिवाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आपला आजचा आरोग्य सल्ला हा हिवाळ्यात आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ही आहे. थंडी त्वचा कोरडी होऊन जाते, ओठ, हात, पाय या ऋतूत जास्त प्रभावित होतात, म्हणून थंडीत त्वचेच्या देखरेखीसाठी काही सोपे उपाय. कोरडी त्वचेसाठी हळद, बेसन, लिंबाचा रस आणि मधाचा पॅक बनवून लावल्याने कोरडेपणा कमी होतो. त्याचप्रमाणे मिश्रित त्वचेसाठी क्लिन्झिंग आणि नरिशिंग कोरडेपणा दूर होतो. जर तुम्ही घरीच फेशियल करू शकत असाल तर मुलतानी माती, मध आणि दह्याचा वापर करू शकता. रात्री झोपताना गुलाब पाणी लावून झोपायला पाहिजे. हात पाय मऊ आणि चकचकीत होतात ह्यानी. त्याचप्रमाणे पपितेचा गर अर्धा तासासाठी चेहरा व हातावर लावून धुवून टाकायला पाहिजे, त्याने त्वचा चमकदार बनते. टोमॅटो, गाजर व काकडीचा रस हे तीनही समप्रमाणात घेऊन त्यात 2 लिंबांचा रस टाकून त्याची पेस्ट करून रोज अर्धा तास लावून ठेवावी आणि नंतर तोंड पाण्याने थंड धुवावे. मधात लिंबाचा रस मिसळून लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास आपल्याला मदत होते. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता आम्ही तुम्हाला देणार आहोत, म्हणजे ह्या कार्यक्रमानंतर सुद्धा तुमच्या शंका तुम्हाला थेट डॉक्टरांना विचारता येतील. तेव्हा आपल्याकडे कागद, पेन अथवा मोबाईलचा कॅमेरा जो आपला आहे तो तयार ठेवा. डॉक्टरांचा पत्ता असा आहे: लोकमान्य हॉस्पिटल निगडी, सेक्टर नंबर 25, टिळक रोड, प्राधिकरण, निगडी, पुणे 44. दूरध्वनी क्रमांक आहे 020 हा STD कोड आहे 3061 2001 किंवा 2002 किंवा 2003 9881 14 2101. वेबसाईट आहे www.lokmanyahospital.com. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवा. त्याचप्रमाणे इतर काही डॉक्टरांना जर आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला ह्या पत्त्यावरती लिहू शकतात. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID आहे hellodoctorddkmumbai@gmail.com. सर, आपण संधिवाताबद्दल आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोललो, ते गुडघ्याच्या संदर्भात आपण बोललो, परंतु मला वाटतं बऱ्याच प्रेक्षकांना सुद्धा हे माहिती नसेल की खांद्याचा सुद्धा संधिवात आपल्याला होऊ शकतो, तर त्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना सांगूयात. डेफिनेटली खांद्याचा संधिवात गुडघ्याच्या कंपॅरिझनमध्ये कमी प्रमाणात होतो, पण त्याचं साधारणतः वयोमानानुसार होणारा आर्थरायटिस हे आपल्याला हल्ली खांद्यामध्ये दिसायला लागलाय. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रोटेटर कफ टेअर झाल्यानंतर, स्नायू फाटल्यानंतर त्याची जर उपचार केले गेले नाहीत तर आपल्याला रोटेटर कफ आर्थ्रोपॅथी म्हणजे त्याच्यातून होणारा संधिवात होतो. पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जसं गुडघ्याच्या सांध्यासाठी आपण टोटल जॉईंट रिप्लेसमेंट करतो, तसं शोल्डरसाठी सुद्धा आपल्याला शोल्डर रिप्लेसमेंट किंवा रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट या प्रकारची उपचार पद्धती आपल्याला करता येते, जेणेकरून आपल्याला त्याच्या खांद्याची हालचाल पूर्ववत करता येऊ शकते आणि दुखणंही कमी होऊ शकतं. बरोबर बरोबर. सर, मला वाटतं खांद्याच्या सांध्याबद्दल आपण बोललो, आपण अगदी थोडक्यात एल्बो म्हणजे आपल्या एल्बोच्या सांध्याबद्दल प्रेक्षकांना अगदी थोडक्यात पटकन सांगूयात. एल्बो जॉईंटमध्ये सुद्धा बाकी गुडघा किंवा खांद्याच्या प्रमाणात आपल्याला कमी प्रमाणात हे प्रॉब्लेम्स दिसून येतात, पण टेनिस एल्बो किंवा गोल्फर्स एल्बो किंवा कोपर आखडला जाणं यासारखे आजारसुद्धा आपल्याला दिसतात, ज्याची आपण ट्रीटमेंट फिजिओथेरपी एक्झरसाइजने करून त्याच्याने आपल्याला जर फायदा होत नसेल तर आर्थ्रोस्कोपी किंवा कोबलेशनच्या साहाय्याने टेनिस एल्बोला सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकतं. जसं फ्रोझन शोल्डर झालेला असतो त्यानंतर आपण रिलीज करून हालचाली पूर्ववत करू शकतो, त्याप्रमाणे आपला कोपराचा खांदा जर आखडला असेल किंवा त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याची सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट दुर्बिणीद्वारे करता येऊ शकते. नक्कीच नक्कीच. सर, त्याचप्रमाणे हिप जॉईंट बद्दल
सुद्धा अगदी 2-3 वाक्यात आपण प्रेक्षकांना सांगूयात. एक्झॅक्टली. हिप जॉईंटमध्ये सुद्धा आर्थ्रोस्कोपिक ट्रीटमेंट हे अतिशय अद्ययावत ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणू शकतो ते आहे. जसं मेनिस्कल टेअर होतं किंवा लिगामेंट टेअर होतं गुडघ्यामध्ये, त्याप्रमाणे हिपच्या जॉईंटमध्ये सुद्धा होतं, ज्याची आपल्याला ट्रीटमेंट आर्थ्रोस्कोपी करता येऊ शकते. नक्कीच. डॉक्टर, मला अगदी आपल्या कार्यक्रमाच्या आपण शेवटापर्यंत आलोय, परंतु आपण आज जी सगळी आधुनिक उपचार पद्धती बघितली, मला खात्री आहे की प्रेक्षकांना जरी समाधान मिळालं असेल की त्यांच्या विकारांवरती उपचार होऊ शकतात, पण तरी थोडीशी मनात कुठेतरी भीती असते की हे आधुनिक उपचार सूट होतील का, त्याचा नक्की काही साईड इफेक्ट तर होणार नाही ना. तर थोडंसं आपण प्रेक्षकांना आवाहन करूयात की आधुनिक उपचार पद्धती चांगली आहे आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी त्याचा फायदा घ्यायला हवा. डेफिनेटली. आपल्याला लाईफ एक्सपेक्टन्सी जशी वाढलेली आहे त्याप्रमाणे क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा आपली हल्ली आपण ज्याच्याकडे आपण लक्ष देतो. आयुष्य दुखणं अंगावरती घेऊन काढायचं का दुखण्यातनं बरं होऊन आनंदी राहून आयुष्य काढायचं, हे आपण आपल्याला ठरवणं आवश्यक आहे. जर आपल्याला पेन फ्री मुवमेंट करायची असेल तर डेफिनेटली सायन्सने सिद्ध केलेल्या सगळ्या ज्या अत्याधुनिक पद्धती आहेत त्याच्याने उपचार करून आपण वेदनामुक्त होऊ शकता आणि पूर्ववत आयुष्य आपण जगू शकता. त्यामुळे त्याच्यासाठी वेळीच ट्रीटमेंट करणं हे डेफिनेटली तेवढंच आवश्यक आहे. नक्कीच. प्रेक्षक हो, आपला आजचा विषय असा भरपूर मोठा होता, थोडासा वेळ आपल्याला कमी पडला, परंतु जेवढी माहिती आपल्याला देता आली तेवढी आपण नक्कीच आपल्या कार्यक्रमातून दिलेली आहे. तुमच्यातर्फे हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी डॉक्टर उमेश जाधव यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.